बुल्या आहे तो झांगड गुत्त्या आहे. हा त्याचा अजून तो माझ भाऊ आहे. आम्ही 4 जण घेतो ना. आम्ही पुरं उधळ घेतो ना. उधळ देऊन देणार तुम्ही आम्हाला. अबे लोक तुम्ही उदळ्यात केले का काम कधी? हा आता लोक तुम्हाला दिवस निघाले बे उदळे घेऊन राहिले रोजानं. काय असं तर पहा उदळ्यात गदळ करून टाका तुम्ही. बाकी काही नाही. नाही ना मी काय राहिलो तुम्ही पाटलाला विचारा. का मनोज पाटील आम्ही आमचं भरलं नाही का? आम्ही भरलं नाही का? तुम्ही सांगा. सरपंचाचं कुटार भरलं, शांताराम भाऊचं कुटार भरलं नाही का आम्ही? तुम्ही सांगा बरं. हो हो बाबा भरलंय ना. काम गिम करू राहिले तसे. ते नवीन जोड तयार केला बा ते ना. आता भावा गिवाचं काय असेल तर ठरवून घ्या. भरते ना ते. हा तिकडे 2-4 जणांचे भरले ते ना कुटार. हो ना तू कसं आहे ध्यान लक्ष ठेवावं लागते. ध्यान लक्ष म्हणजे आता कसं ते स्वतः करणारे असते त्याच्या संग. आता आपलं तर माहित आहे जाय रे घोड्यान हराय खाऊ नये. हा सांग पाटला काय काय पेरून उपड पळटी पेर गहू दुसरं काय आहे? बरं सांगा मग कसं करतात. मग आम्हाला इथं दुसराच ठेका आहे. मग दुसरं घेतो आम्ही उधळ. तुमचं देत असेल तर द्या. कारण की कसं आहे तुमचा खटला मोठा आहे, कुटारे जास्त आहे. म्हणून म्हटलं काय आम्हाला थोडं भावात आहे. आम्ही पाहिलं असतं मागं पुढं. बरं ठीक आहे ना. आता तर नाही, आज तर नाही, उद्या सांगतो तू. हा नाही तर संध्याकाळी येतो. संध्याकाळी यायला सांगतो मनोज सांगेन तुला निरोप काय द्यायचा आहे. ठीक आहे. अरे बाप रे बाप. अरे मामा अरे बा तुम्ही केली काय? हे धंदा केला का म्हटलं? अरे बा बिलेट लागून जाईल ना मला. त्यामुळे एक तर धंदा सोडा राहिलो तुम्ही. अरे काय बोलून राहिले तुम्ही? काय बोलून राहिले शिवलाल भाऊ तुम्ही? थांबा तर खरं. थांब ना जरा. हालजुल नका करू ना. कटिंग दाढी पुरी सपा देतो ना करून. अरे 8 दिवस म्हटलं दाढी नाही उगईन तुमची. असा मामाचा हात आहे म्हटलं. बिलकुल सपा देतो करून पुरीची पुरी एकदम. कटिंग पा कशी लाईनीत देतो. काय कटिंग करता राजो? हे पहा तुम्ही मामाच्या हातची कटिंग आणि दाढी कशी होते तर. अरे साडू काय झालं काय? येऊ का मी देऊ कसं करून द्यायची? येऊ का म्हटलं? अरे सगळे तुम्ही काय हे भादर कथा शिकून आले का रे बारे? म्हणजे चिमनरावले जमते काय हे कटिंग दाढी? ते चिमनराव शिकलाय काय म्हटलं? हो ना चिमनराव काय मी काय तिकडे 13व्या इकडे तिकडे 10व्या 20व्या जायचं काम पडलं तर चिमनराव, नाही तर मी इकडचं तिकडे इकडे सगळ्यांनी टर्निंग घेतला आम्ही. आता ते भाचे शिकून राहिले. आता भाच्याले मालिसा गिलस शिकवणं चालू आहे. काही काळजी नका करू. बिलकुल सपा बिलकुल भाचा मालिश करून देते पुरीच्या पुरी. पाठीपासून तर पोटापर्यंत हात गीत मोकळे देते दोन्ही भाच्यास पुरे करून अंग. अरे बाप रे बाप रे बाप रे. पुरेच मोकळे करा का रे बारे? पाहिजा बा ते मालिश नाही एखादी नस पस दबून मालिश गिलीस नाही करायची मला. मी आता सांगतो फक्त कनी थोडं आराम नका राजो. काय मला तर भेवच लागून आलं बा तुमचं. काय कधी गया सुरीफुरीच नाही फिरून द्या बघ. कान फानच नाही का बा? कुठून शिकले बारे? काय काही समजून नाही आलं. लेखानं काशानं बब नेंदेला बसून मला इथून पळाले काय तिकडे. बिन पाहिजा बा काही बदला फटला नका घेऊ. मागचा फंगचा काही बदला घ्यान फिरून द्यान फिरून बदला सांगा का चुकीनं फिरली बस तारा. आराम लावा बा. मग तर एक तर पहिलेच घबरावतो मी. कधी नव्या जागेवर गेलो ना तर काय सस्त्यात मागच पडते. आता काय मी ते साडू म्हटलं तर वस्तारा काढून द्या. आता घासून टाकला असता इकडे जरा खरपा वगैरे. ते वस्तारे आहे ना त्याच्यातले ते द्या ना इकडे काढून. बसल्या घासून टाकतो मी. थांबा ना होऊ दे ना. आता हे गिराईक झाल्यावर मग दोघं जण घासून वसतं रे. चिमंद्रा थांबा ना जरा. असं सबर ठेवा. बस ना तुम्ही तिकडे. गिराईक पाय ना. अरे भाचे पाहिजा तिकडे. गिराईक आवाज देजा. कोणी जाईन त्या दुकानात तर त्याला आवाज द्या इकडे. अर्ध्या पैशात दाढी कटिंग म्हणा. बोंबला जोऱ्यानं झालं. अर्ध्या पैशात दाढी कटिंग आणि बस रे बाबा. फुकटापेक्षा महाग पडते हे. हो ना थांब ना. दिसू तर द्या गिराईक तर दिसू द्या. ठेवाले ते बिरकुंड ठेवाले ते दोघं जण कुठे पाय पाहिजे द्यावं आप्पाले. हवले का बुड्याला म्हणतो आप्पाच्या दाढीवर नातवाची दाढी नाही दातवाची कटिंग फिरी आहे ना. आप्पा इकडे. अरे इकडे आहे ना. आप्पाच्या दाढीवर नाताची दाढी फिरी कटिंग फिरी आहे ना. पाय ना तुमच्या नाताची कटिंग फिरी करून देतो. या इकडे तुमची कटिंगचे पैसे द्या. नाताची कटिंग फिरी द्या आमच्या इकडे. हा तुम्ही एक काम करा. संध्याकाळी मी तुम्हाला भेटतो. तर जाऊ दे ना. तुलेच देतो ना भुसण्या. तुलेच देतो उदळ. कारण काहून की तो लाऱ्याच्या त्या तो काही ते काय करते पुऱ्या गावाचं उदळ घेऊन टाकते. आणि बरसात आणि मी बुड्याला सांगतो ना. बाबाला सांगतो मी समजावून बरोबर. ते म्हणून त्याला जर दिलं लागन तर ते कसं आहे करते सापासुपा म्हणून. पण ते बरसात आणते म्हणून कुटार भराले. त्याच्यात पाणी येते काही येते. मी सांगतो ना बरोबर. संध्याकाळी बारी म्हटलं तुमचा भाव काय हिशोब म्हणजे काय भाव ठरवला चाललाय जो मी सांगतो बरोबर. नाही मग कसं आहे आम्ही दुसऱ्याला घेऊन घेऊ पाटील. मग तुम्ही म्हणाल का बा का रे बा आम्हाला विचारलं नाही असं नाही तसं नाही. म्हणून म्हटलं संध्याकाळपर्यंत वाट पाहतो. तुमचं काय तर ठरा. मग मला सांगा तुम्ही. फाऱ्या गिऱ्या म्हटलं मालकालाच घ्यावं लागते.
मग कसं होते वक्तात म्हणते मग फाऱ्याने आणल्या का नेने आणल्या का एक तर आपल्यावर फाऱ्याने लोतानी डाल्याने काही पुरत नाही. हो हो अरे पाटील फाऱ्या दे जा बा फाऱ्या चांगल्या नव्या काहून की कसं आहे फाऱ्या नाही आमच्याजवळ मालकाच्या फाऱ्या असते म्हटलं द्यायच्या फाऱ्या ते ठेवून देते ते काही देत नाही आम्हाला. हो ना काय फाऱ्या फाऱ्या आहे ना बे फाऱ्या आहे ना बे आता हरभऱ्याच्या फाऱ्या आहे ना हरभऱ्याच्या उरल्या आहे ना पप्पा हरभऱ्यासाठी आणल्याच होत्या ना त्या काही फक्त कसं आहे फाळफूळ नका करू ना जिथच्या तिथं जमा कर हरपू नका. आता संध्याकाळी भेट मला सांगतो काय आहे तो. जमली तब्येत गिब्येत बरी आहे ना. हा मी म्हटलं काय वैकली म्हणे पोट्टे सांगे देवदास काकाची तब्येत वैकली म्हणे चला म्हटलं मारत्याला म्हटलं भेटून येऊ. अरे काय लेच रे बारे कोण सांगितलं रे काही आपलं बोमा करून देता जाऊ दे ना आता छस्त अंगार चालू होती आता बरं अजून आलेले को आगीत तेल टाकाले कशी शांत झालं आता अजून पेट्टी वाटते आता हे. हो ना बरी आहे ना काही नाही झालं ना मले फालतूच्याच बोमाटा करून देता. वा वा थांब ना ओ झाबऱ्याच्या कंदील आले अंजोरच्या कंदील बुडी आले दाखवतो ना त्याला गंमत कशी असते ना त्याला पहिलेच बजावून दिलं मी माईच्या भावाला नेशीन सुद्यानं घरी आणजो हा तिकून निरा आळ्या पाळत पाया पाड पुऱ्या गावात बोबाटा झाला. देवदास संसाने दारू पेला देवदास संसाने लोयला देवदास संसाने नालीत पडला हे ते हा काही वाटते जरा लाजा शर्मारे. काय बोलून राहिली सुनंदा काकी तू नाही हो काही कोण कोण म्हणणार आहे असं. हा काय मस्त जेवले ते आले जराशी झालते बदलले सुस्ती आली बाकी तर काही नाही असं. हा सांगा आता हे पाय आहे का मारुती सांगून राहिला खोटी गोष्ट आहे का सुस्ती आलती तो शिवल्या होय ना ह्या शिवल्या होय म्हणते बबन्या होय हे आलते नव्हते ना तर येईना जास्त बोबाटा केला माया मला समजलं ना. हा त्या काशानं त्याला पुरेचे पुरं तेल मीठ लावून सांगितलं इकडे खाल्लं आणि तिकडे जाऊन ओकला तो. मला वाटलंच ना असं काही होईल म्हणून मला त्या काशावर पहिल्यापासून भरोसा नव्हता आता तुम्हीच त्याला होता. हा तसं काही जास्त नव्हतं ना हो काकी सुनंदा काकी जास्त कुठं देवदास काकाच्या फालतूच्याच बदलाम्या करून राहिले काय लोक. अरे तुम्ही एका गाठीचेच मनी आहे रे तुम्ही तुमचं माहित आहे ना तुमचं पाणी हालत नाही माईच्या बुवा बरं एखादा काही आलं वांदा तो आहे त्या समोर वाले मला त्या पोट्टेनं सांगितलं ना बारक्या डेंडुड्या पोट्टेनं हा तो जगण्या संख्या हा तो पिस्तोल आहे खोटा बोलून काय त्याने सांगितलं हा पम लोयन घेऊन आले होते म्हणे वावरात मग त्या शिवलाल ज्ञानानं त्यांना काय सांगितलं. मारते आलं ध्यानात ते पोट्टे आलते ना तिथं असं आहे तो जगण्या संख्या होय अंगार लावणारा बरोबर अंगार लावते ते आता ते ज्याच्यानं त्याच्या घरात पेटून देते ते पाहिजे ना म्हणून तर शांताराम काकाला म्हटलं होतं का त्याला बोलावणं पुरण नाही बोलावल्यापेक्षा आता कुठं पेटून देतील ते काही सांगता नाही येत बाबा. आला ते ध्यानात आला आमच्या आता. अरे हो का हा झापऱ्या बरोबर आहे ते पोट्टेल्या काही मा घरी सांगून देईन का मा बुड्याला काही हा पोट्ट गज्जा राहिला का दोघांना पहिले हँडल करायला लागेल आपल्याला त्याला सांगून द्यायला लागेल बरोबर का हे पा आता हे फालतू पेटू नका तुम्ही हा झाली बा एक खेप आता त्याचं काय असेल त्याचा देव देऊन द्यायला लागेल त्याला ते पोट्टे बरोबर आहे ते अंगार लावल्याशिवाय राहत नाही राहायचे तेहीनच पाय बरं देवदास का संसाराच्या घरी अंगार लावणं गंमतची गोष्ट आहे काय बापा पोट्टेचं त्याला पकडा लागेल त्याच्या आपल्याला चल पहिले झाबरू पकडू द्यायले. थांबणं याची पहिले अंगार नाही हिजवा लागेल का याची अंगार लय लागेल आहे ना. अव सुनंदा काकी तुले मी काय सांगून राहिलो आहे हे पोट्टे आहे ना आता आला ध्यानात तो जगण्या संख्यान तो पिस्तूल आहे त्या झुंबरचं हे तिघ जण आलते म्हटलं तिथं ते कसं मोठ्या लोकांचे मोठ्या माणसाच्या पार्टीत ते लहान लेकरं सोपते काय शांताराम काकाने त्याला पहिलेच सांगितलं होतं का बाबू म्हणे आपल्या गावातली रे त्या साहेबाची पार्टी होय येऊ नका तरी ते पोट्ट अज्जात आहे ना त्या पिस्तुल्याला घेऊन आलं ते जगण्या बदमाश आहे ते त्यानंच पेटवलं हे बाकी एवढं काही टेन्शन घ्यायचं काम नव्हतं देवदास काका आलती त्याला सुस्ती मामुली. हा सांग आता याच्यापेक्षा काय देणार आहे पुरूप तुला पुरूप म्हटलं याच्यापेक्षा कोणता पुरूप पाहिजे पाय आता हे सांगून राहिलं सुज्ञ लेकर आहे ना हे पुऱ्या गावात सुज्ञ आहे म्हटलं दोघे जण आता याच्या तोंडचं तुला खरं नाही लागन तर अजून कोणाच्या तोंडचं लागन. हा बाबा हे म्हणजे बापा मारच्या तर लय सुज्ञ होता माहित नाही का खुरायला कोंबड्या घेऊन पाहिजे हे बटलं बुलट या झाबऱ्या झाले त्याच्यात अंदर घुसे आपल्या इथच्या कोंबड्या खुराड्यातल्या कोंबड्या नाही काय ह्या झाबऱ्या माहित आहे टकलं हे माहित आहे डुबर हे खुरायला कोंबड्या घेऊन किती खेप सोडल्या नाही ना आपल्या इथच्या कोंबड्या. मला नाही वाटू राहिलं आता कसा आपला इलाज नाही राहिला. बरं एक काम करू का कंदील बुड्याला घेऊन येतो मग आम्ही ते काय असं सोक्ष मोक्ष लावून टाका द्यायचं चला चलता देवदास काका हे काही आमच्या बसचं काम नाही राहिलं तुमच्या इथचं निघतो आता आम्ही चरे मारत्या चरे. मग काय तर समजा काके जुन्या उकरून काढू आले बिचारे तो ते लहानपण होतं आमचं आता मोठं झालं आम्ही आता का बालपण असते ते.
मोठा झाला म्हणतं मला तर जेवढाच्या तेवढाच दिसून राहिला तू वाढून नाही राहिला आणि काही नाही मोठा झाला म्हणतं बा फक्त मस्तक दिसून राहिलं मोठं ते अरे बाप जाऊ दे ना आता काय करा काही समजून नाही राहिला. नमस्कार मंडळी चालू द्या पुढं आहे व्हिडिओ. आता कसं आहे पुढं आहे नाही आहे बोलणारे पाहिजे असा आहे व्हिडिओ आपले चालू आहे. झन्नावून लाईक होऊ द्या झन्नावून होऊ द्या म्हटलं लाईक काय सबस्क्राईब करा इकडे तिकडे व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओचा टाइम आपला संध्याकाळी 7 वाजताचा पहा आता शेल्यापर्यंत व्हिडिओ हे मा घरी लागली अंगार आता हे कशी बुजून मला काही सुचून नाही राहिला आता या कंदील बुड्याला आणल्याशिवाय काही दबत नाही का आम्ही कंदील बुड्यालेच आता समोर करा लागल आणि पाहा लागन काय पुढचं पुढं तर जा रे भाऊ तुम्ही जा रे आता झापरू मारुती तुम्ही जा आता तुमचं विनाकारण इथं काही पचका करून नका घेऊ हा हो ना आम्ही तेच मॅडम चला बा आता तब्येत नाही समजलं चरे मारती चल ह्या भेटतो मग येतो मग तिकडे दुकानात. अरे भाऊ मजूर लावायचे होते ना काय मजूर नाही लावलं घलच्या गली करून राहिले. अरे मजूर लावा पटापट उपलून घ्या. अरे काय आता उडी आहे मी आहे दुसरा कोण आहे हा तेवढंच उपडलं आपलं हा बस आपलं हे लावून देणं दुसरं काय अरे कंदी होते कुठं मजूर सांगायला पुरते आपण लोकांच्या मजुराला लोक मजूर आपल्या इकडे असं केल्यापेक्षा घरच्या घरीच बरं होते ना सपास उपाय होते ना चालू आहे ना तुझं झालं वाटते नाही तुझ्या काय पाठवला का भाजीपाला. अले काय विचारता भाऊ भाजीपाल्याची मै कथा तुम्हाला सांगू नाही शकत. अले बापा काय लाजे होत्या मार्केटात गेलो ना काय नेला 4 रुपये किलोच्या वर काहीच खपून लागला सांगा 4 रुपये किलो हे 4 रुपये आता कायचे नाव घेऊ तुम्हाला सांगू 4 रुपये किलोचे 4 रुपये किलोच्या वर काहीच नाही. इकडे बाजारात दुकानात आले दाल बाबा 40 रुपये किलो सांगा भाजीवाले काय कला काही समजत नाही. काय रे ज्या आता त्याच्यापेक्षा कास्तकारानं हातानं काढलं हातानं इकलं ना पुढते ना जरा माल हा निरा भरता टर्कन घेऊन जाताना बस तिथं मग मातीले तरी भाव जास्त आहे एवढा भाजीपाल्याला भाव नाही काय फवाऱ्याचा औषधचा खर्च नाही निघून राहिला असं नाही. ओले ते सोलूनच द्या तुम्ही आता काय सांगू काय नाही. अले बापा लय बेकार परिस्थिती झाली हो. हे बोला गेलं तुम्ही लसण लावला ना लसणाचा तरी पुलते का मग पुलच्या वर्षी लसणच लावतो दाय जिंकले बस त्याला भलो ना बस ह्या पुलच्या वर्षी मी पुऱ्याच्या पुला लसण देतो टाकून फुलत नाही बाबा हे वांगे लावा टमाटे लावा हा बस लसण अदलक लायचे जमिनीत लसण लायचे वर बस देतो ठेवून बरोबर मी आता तसंच करतो पुलच्या वर्षी भाऊ बस आता काही सांगाच नाही लागत. तर लोकांचं असं आहे गड्या काय जे लावते तर धावते मेंढरासारखे का सारखे जे लागले फुलगोब्या निरा फुलगोब्या ह्या फुलगोब्याच्या गंच्या जिंदगानीत नसन पाहिलं एवढ्या फुलगोब्याच्या गंज काय निरा ते फुलगोब्यास भिडले मागं काय करणार पत्ता गोबे तशा झाल्या ना मग काय तर जिकडं तिकडे तेच झालं ना हे बरं आहे ना असं थोडं पाहिजे बरोबर बसते बजेट जरा पेरलं ना हां मग. अरे बाबा तिकडे म्हटलं हे आपल्या इथं जास्त आहे मेंढलासारखे राहणं बाकी इकडे म्हटलं तिकडे बरोबर पिकं घेते ते त्याच्या पिकाचे भाव नाही पडत आणि बरोबर राहते त्याचे कामं. चला कटिंगवर दाढी फेरी दाढीवर कटिंग फेरी चला कटिंगवर दाढी फेरी या लवकर करा गडबड या लवकर करा गडबड. अरे बापरे खूप धंदा लावला हे ना इकडे अरे बापा इथे पुरे ढोपटे तिथे बसून इकडे नाही रे बाबा हा हॅलो धंदा आणला एका एक दाढी कटिंगवर दाढी फिरीन दाढीवर कटिंग फिरी लोक 8 दिवस याच्या वेळी मग कटिंग दाढी करायला. बरं आहे ना राजा मामा लुटो रे होईन तो आता हे आडू साडू दोघं जण हा चिमनरान मामा हे करते पुरे इकडे पुढे झाले टकलेले लोक आता टकलेच नाही करत काय मध्ये एका फिरी आपल्या गड्याने मस्त हात धुवून गेला शिवलाला ना तर कुठंच नाही सोडत थोडले काय एका कटिंगचे तरी पैसे देते का तो पाहिजे उदार ठेवते तो. जमली का हो शिवलाल भाऊ जमली ना कटिंग दाढी हा तुम्ही म्हणा का जमणारच नाही अरे पाय ना 1 नंबर जमवलीन बाबा पाहिलं आरशात पाहिलं ना इकडून ते कोण सध्या तर बरी दिसून राहिली बरं झालं बा नाही मी आता मलाच व्यवस्था लागेल इकडून होते का तिकडून नाही बरी वाटवा सध्या आहे ना किती झाले म्हटलं पैसे किती झाले. पैसे काय 100 झाली एकावर दाढीवर कटिंग फिरीन कटिंगवर दाढी फिरी असं काम आहे ना आपलं दोन्ही 100तच आहे आपल्याजवळ दाढी 100 आणि कटिंग 100 काही करायचं इकडे हा सारखंच आहे 100च झाले. बरोबर मारता मुंडा नाही बरोबर ठीक आहे ना आता माझ्या काही ध्यान नाही आता दिसलं दुकान म्हणून बरं येतोच मी उद्या परवा आले देऊन टाकीन तुम्हाला चालते ना. अरे बापरे बवणी होती ना देऊन द्यायचे होते मग कसं आहे बवणीच्या टाइमात कसं आहे माणसाला नगदी पाहिजे असते असं म्हणून राहिलो मी काय राहिलो एक काम करा तुम्ही घरी चालले ना अंग धुवाले आता तर ह्या भाच्याला एक पाठवतो मी भाच्या संग पैसे देऊन द्या तुम्ही कसं आहे ते नगदीचं काम आहे ना हे उधारीत एक तर अर्ध्यावर तर आम्ही कामं करू राहिलो त्याच्यात जर अजून राहिले तर अकात होईन ना आम्हाला पुरण नाही ना वस्त्र नाव का बिलेड नाव काही समजणार नाही म्हटलं.
ह्या लेखाचा ह्या बोरले उशा चॅप्टर आहे ना. बरं बरं घरी जायचं काही काम नाही आहे माझ्या बरं इथं दोस्त आहे माझ्या उभा बबन्या कशा याच्यावर असेल तर पाहतो देतो बा इथं. हाय घरी कुठं येतं घरी अजून दांगड होऊन जाईन बायको लागीन मांग. हो झाली वाटते नाही बरं घेते त्या फिरीत घेतीवर पण नाही पैसे द्यायचं काम नाही. चला मग आता. फिरीत नाही ना पैसे द्यावं लागते ना त्याले. तो घरी पाठवतो म्हणे त्याला म्हटलं मी राहू दे म्हटलं उद्या तो म्हणजे भाषाला पाठवतो म्हणते. तो बज्जात आहे ना तो मामा आहे ना तो लुटेरी आहे ना तो गंमतचे आहे का ते तर खिचेच कापते ते गई कापते खिचे कापते लोक व्हायचे. हो देवर त्याचं आहे का शंभरी आहे का कशा बबने देवर एखादी शंभरी दे मग देतो मी तिकडे गेला. फक्किले महाग आहे माणूस इकडे शंभरी दिसून राहिली. एक महिना झाली शंभरीची नोट नाही पाहिजे. याच्याजवळ बाबांजवळ याच्याजवळ राहते कपड्याचे शिलाईचे. बापा बोलतात देते काढून या दिले तर ह्या तर बापा शिवलाला तर पहिले देते. मामाला तरी सुती आला तो नाही नाही माझ्याजवळ कुठं रे बा माझ्याजवळ कटिंगच नाही केले कपडेच नाही शिवलेच नाही माझ्या एवढ्यात कपडे माझ्याजवळ नाही आहे पैसे देतो ना मग. लय इज्जत आहे रे पारे तुम्ही जाऊ दे बा आहे माझ्याजवळ ते तुम्हीच देतो सांगतो त्याजवळ घेतली म्हणून ना असं सांगतो काशा. हा त्याला नाही तर तो त्याला म्हटलं मी म्हटलं काशाला मागतो म्हटलं उसने देतो म्हटलं. चालते ना माझ्या नाव मोठं होते तेवढं दे ना माझ्याजवळ मी देतो तुला छाती बघून दे माझ्याजवळ शंभरी त्याच्यासमोर देतो तुला काढून मी. आता चिमनराव तुम्हीच घ्या गिराईक काढून. आता हे बसले हे भाऊ महादेव भाऊ यायचा नंबर. तुम्ही घ्या काढून यायची कटिंग तिथपर्यंत मी आराम करतो. दुसरा गिराईक आला तर मी लावतो. चलन ना. कसं आहे तुमचा हात सपा राहायला पाहिजे ना जगाचा जास्त टाइम. मग बिरेक बसला तर मग तो बोच आणते हात नाही का. आता हे काढून घ्या तुम्ही यायचा हे काढून घ्या गिराईक. हो बरं बरं ठीक आहे ना तसं कर ना. ते वस्तारा गिस्तारा धुवून ठेवेल आहे ना. बिलेट गिलेट आहे ना जिथं बिलेट पाकिटात. मग कसं आहे ते बघतात कसं आहे दाढी गिराईकाला ते मग आपण बरंच लावून देतो की रे मग आपलं बिलेट पाठवतो दुकानात ते सोकून जाते म्हणून म्हटलं. हो ना आहे ना तिथं बिलेटाचं पाकिटच आहे ना. चिमनराव भलताच लेखाचा सीधाच चलते. चला आता चला घ्या लवकर लवकर उरका. दाढी कटिंग एकावर एक फेरी दाढी कटिंग एकावर एक फेरी दाढीवर कटिंग फेरी कटिंगवर दाढी फेरी 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 फेरी.